नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। हत्येच्या गुन्ह्यात उद्या वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। जेलमध्ये प्रोडक्शन वॉरंट दाखवून एसआयटी कराडचा ताबा घेणार आहे। हत्येच्या गुन्ह्यात उद्या वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाईल। उद्या वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे। देशमुखांच्या हत्येचा कट कराडने रचल्याचा आरोप एसआयटी कडून करण्यात आलेला आहे। जेलमध्ये सध्या प्रोडक्शन वॉरंट दाखवून कराडला कोर्टात हजर केलं जाईल। वाल्मिक कराड याचा पाय आता आणखी खोलात गेलेला आहे। एसआयटीनं कराडला मकोका कोर्टात नेलेला आहे। जेलमध्ये प्रोडक्शन वॉरंट दाखवून एसआयटी कराडचा ताबाही घेणार असल्याची माहिती समोर येते। हत्येच्या गुन्ह्यात उद्या वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, हत्येच्या गुन्ह्यात कराडला उद्या कोर्टात हजर केलं जाईल। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। कृष्णा, काय अपडेट? वृषाली, आपण पाहतो की जवळपास 1.5 ते पावणे 2 तासाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अखेर हत्येच्या आणि मोक्काच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं प्रोडक्शन वॉरंट जे आहे ते मोक्का कोर्टाने इश्यू केलेलं आहे आणि ते प्रोडक्शन वॉरंट घेऊन न्यायालयीन कोठडी झालेल्या खंडणीच्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये पोहोचवलं जाईल आणि त्यानंतर लगेचच प्रोडक्शन वॉरंटच्या आधारे वाल्मिक कराडचा ताबा घेतला जाईल। आजची रात्र बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडची असू शकते आणि त्यानंतर उद्या पुन्हा मोक्का कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर करण्यात येईल आणि यासाठी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडची नेमकी भूमिका काय, कोणते पुरावे एसआयटीच्या हाती लागलेले आहेत, वाल्मिक कराडनं हा कट रचण्यामध्ये काही भूमिका निभावलेली होती का किंवा इतर आरोपींच्या संपर्कात वाल्मिक कराड होतं का, या संदर्भातली सगळी माहिती तपासातली जी आहे ती उद्याच्या रिमांडच्या वेळेला कोर्टासमोर ठेवण्यात येईल आणि मोक्काच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मिळावी यासाठी एसआयटी कडून ग्राउंड जे आहे ते कोर्टासमोर मांडले जातील। त्यामुळे वाल्मिक कराडला नेमकं कोणत्या उद्देशाखाली त्यानं या सगळ्यामध्ये सहभाग नोंदवलेला होता, या सगळ्याचं चित्र जे आहे ते उद्या मोक्का कोर्टामध्ये स्पष्ट होईल। मात्र आता आपण पाहतो की जवळपास खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर 1.5 ते पावणे 2 तास न्यायालयीन प्रक्रिया पार पडली आणि मोक्का कोर्टाचे न्यायाधीश कुणाल जाधव यांच्या कोर्टाच्या अँटी चेंबरमध्ये पहिल्यांदा एसआयटीने एक ऍप्लिकेशन दिलं ज्यामध्ये प्रोडक्शन वॉरंट मिळावं यासाठी मागणी केलेली होती आणि अखेर ते प्रोडक्शन वॉरंट एसआयटीला मिळालेलं आहे। एसआयटी आणि सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी कोर्टामध्ये उपस्थित होते आणि अखेर प्रोडक्शन वॉरंट हातात पडल्यानंतर वाल्मिक कराडला आता तुरुंगाच्या दिशेने नेण्यात येत आहे। तुरुंगात पोहोचल्यानंतर खंडणीच्या गुन्ह्यात ज्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी झालेली आहे त्याची रितसर नोंद तुरुंग प्रशासन विभागाकडे केली जाईल आणि त्यानंतर प्रोडक्शन वॉरंट दाखवून वाल्मिक कराडचा लगेचच ताबा घेतला जाईल आणि उद्या पुन्हा एकदा मोक्काच्या कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल। सगळ्यात महत्त्वाचं, जवळपास महिना उलटून गेल्यानंतर सुद्धा वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवण्यात आलेलं नव्हतं आणि अखेर खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर मोक्काच्या गुन्ह्यामध्ये आता वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठले पुरावे एसआयटीच्या हाती लागलेले आहेत, कोणत्या बाबी अशा आहेत ज्या उद्या कोर्टासमोर मांडल्या जातील हे उद्या सुनावणीवेळी स्पष्ट होईल। मात्र अखेर वाल्मिक कराडची कस्टडी जी आहे ती आता मिळालेली आहे, त्याचा ताबा जो आहे तो मोक्का कोर्टाने दिलेला आहे। त्यामुळे उद्याची सुनावणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण हत्येच्या गुन्ह्यात आरोपी बनल्यानंतर पहिल्यांदाच वाल्मिक कराडला कोर्टासमोर हजर केलं जाईल। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपी अटक झाल्यानंतर 9वी अटक ही वाल्मिक कराडची होणार आहे। वृषाली, नक्कीच कृष्णा।